कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? ही शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार मोदी सरकार का घाबरते? राहुल गांधी असं म्हटले की मोदीजी हे आतापर्यंत सर्वात तरुण विरोधी पंतप्रधान आहे. मोदी देशातील लोकशाही संपवणारेच पंतप्रधान असतील विशेषतः सगळ्या सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. काल ज्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं शांततामय आंदोलन हाताळले गेले आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं, ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, यावरून जंतर मंतर हे लोकशाहीच्या आणि या देशातील जनतेच्या हक्काचे केंद्रस्थान आंदोलन होतं. हे आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला. कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? ही शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार मोदी सरकार का घाबरते? हे म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं. पण असं आहे की ज्या कालच्या आंदोलनात ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा उदय थांबणार नाही. आंदोलन संसदेकडे जाणार. हे 3000 एकर जमीन तालुक्यात घेतली जात आहे. आता तिथल्या शेतकऱ्यांचा खूप विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की सुपीक जमीन कशाला घेत आहे? त्या भागामध्ये अनेक ठिकाणी पडीक जमीन आहे, ती वापरा. कुठल्याही उद्योगाला जमीन घेत असताना सुपीक जमीन घेऊ शकतो. असे आहेत की देशामध्ये सगळे सुपीक दीर्घकाळ चालले कसं अनेक उद्योग बंद पडतात. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. ते युनिट सी केलं होतं, बँक करत ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम होतो. उद्या जमीन द्यायची, काही मोबदला मिळेल आणि काही नोकरी मिळेल. उद्या हे युनिट बंद झालं बंद झाली दादा खाली करणार आहे माईक दादा. आणि नोकरी म्हणून जमीन घेताना सरकारला उद्योग करायला नोकरी त्या जमिनी घेताना सुपीक जमीन का घ्यायचं आग्रह करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं सरकार आग्रह करते आणि दबाव टाकतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले, सुपीक जमीन आम्ही देणार नाही म्हणून. परंतु सरकारला मात्र याचं काही देणं घेणं नाही आहे. उद्योगपतीसाठी पायगळ्या जरूर घाला, तर शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून उद्योगपतीसाठी पायगळ्या घालणं चुकीचं आहे. आमच्या उद्योगाला विरोध नाही, सुपीक जमीन घेण्याला विरोध नाही. आणि जर जबरदस्ती करत असेल काँग्रेस त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या जमिनी आम्ही स्वतः जाऊ आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू. जमिनी जबरदस्तीनं घेता येणार नाही, त्यांच्या कन्सेंटनं घेता येईल, तुम्ही घ्या. मुंबईमध्ये दुकान आलेला आहे. 100 कोटीचे 21 उघडकीस आलं म्हणून आपण 100 कोटी रुपयाचे घोटाळे, 100 कोटी रुपये हे प्रचंड घोटाळे झालेले आहेत. PDR घोटाळा, FSI घोटाळा आणि SR घोटाळा, हे सर्व घोटाळे प्रचंड मोठे आहेत. आज सरकारला त्या संदर्भात चौकशी करायची की नाही आहे. आम्ही हाऊसमध्ये अनेक मांडले. पुण्यामध्ये PDRचा जवळपास 2,000 कोटीचा घोटाळा होता. एका चॅनलनी एका मीडियाने हे संपूर्ण प्रकरण दाखवलं. कुठल्याही कारवाई नाही. तो तिकडे तुमच्या डम्पिंग यार्डमध्ये दिल्लीवर पोचवतो आणि अनेक लोकांचा जीव जातो, पण तो मोकाट सुटतो. तो अंतोणी नावाचा तो सगळा तो काम करतो, त्याच्यावर कारवाई होत नाही. हे बघा, SRAमध्ये ज्या गोष्टी आहेत तिथे जो माणूस डेप्युटेशनवर जातो तो परमनंट होतो, त्याला बदलत जातो. म्हणजे एकदा त्याची ट्रान्सफर त्या ठिकाणी केली, आता अनेक लोकांना तिथेच परमनंट केला गेला 1 करोड रुपये घेऊन. हे फार मोठा स्कॅनल आहे, एक फार मोठं रॅकेट आहे आणि हे सगळं रॅकेट मिळवण्याचा धंदा सुरू आहे.
नियंत्रण आता मला सांगण्याची गरज नाही. हात तुझी पूर्ण सरकारने एवढ्या घोटाळी होऊन मूग मिळून गप्प बसू नये, चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी. कल एक सर दिल्ली में जंतर मंतर पे सीबीआई पे जिस काफी चार्ज हुआ, क्या कहोगे? मैं उसका निषेध करते देखो, डेमोक्रेसी में ये तो सभी हमको अधिकार दिया है आंदोलन करने का. शांतिपूर्ण मार्ग से जो आंदोलन चल रहा है जिस तरह से सोनू मार्केट किया, अब युवाओं अपने हक के लिए अपने अधिकार प्रकरण लावून घेतलं आणि नाव नाही घेतलं. क्या जरूरत है? मुंबईला एमएलए बाईट पण देऊ अगर यही शांततापूर्ण मार्ग से चल रहे हैं, शांति से आज देश में उसका उद्रेक नहीं होता. और हिंदुस्तान में युवा रस्ते पर आए, हर डिस्ट्रिक्ट में, हर तालुका प्लेस में इस सरकार के दिन भर गए हैं. और ये आने वाले चंद दिनों में आपको दिखेगा लाख युवा इस सरकार को सत्ता से नीचे उतार कर ही रुकेगा. ये हमें